नमस्कार, सारिकाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळूच्या वड्या। तर यासाठी मी 10 ते 12 अळूची पानं घेतलेली आहे। त्या पानांची मी देठं काढून घेतलेली आहे। आता याचं सारण बनवण्यासाठी आपण 2 वाटी बेसन घेऊया। यामध्ये 1 चमचा साखर, त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा ओवा, 1 ते 1.5 चमचा मीठ। यासाठी मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर मी 1 चमचा यामध्ये तीळ घातलेले आहेत। 1 ते 1.5 चमचा तिखट घातलेला आहे। 1 चमचा चाट मसाला, हळद, धने पावडर, नंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा घातलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचसुद्धा घालू शकता। चिंच आणि लिंबाचा रस यामुळे काय होतं, या वड्यांना छान आंबट गोड अशी चव येते। तुम्ही साखरेऐवजी यामध्ये गूळसुद्धा घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिश्रण थोडंसं आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पानावर लावता येईल। जास्त पातळही नाही किंवा जास्त दाटही बनवू नका। आता आपण हे सारण पानावर लावून घेऊयात। मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला आवश्यकतेनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी घाला आणि छान पानावर पसरवून घ्या। पानं ही आपल्याला उलटसुलट ठेवायची आहेत। तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे इथे सारण लावत आहे। अशी एकावर एक आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत। पूर्ण पानावर मिश्रण असं छान व्यवस्थित पसरवून घ्या। आता याच्यात तुम्ही रोल करून घेऊ शकता। आपण याचा आधा रोल केलेला आहे। पानं जर मोठी असेल तर आपण साईडचा जो भाग असतो पानाचा तो व्यवस्थित फोल्ड करून घेऊ शकतो। इथे बघा मी साईडनी पानं फोल्ड करून घेतली आहे आणि त्यानंतर त्याचा रोल बनवलेला आहे। यामुळे मिश्रण बाहेर येणार नाही। त्यानंतर छान चाळणीला किंवा ज्यावर आपण वाफवत आहे त्याला तेल लावून घ्या त्या भांड्याला आणि 20 ते 25 मिनटं मध्यम आचेवर याला वाफवून घ्या। अळूची पाने हे अतिशय पौष्टिक असतात। वीस ते 25 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। बघा किती छान वाफवलेली आहेत। आता यांना आधी थंड होऊ द्यायचं आहे, नाही थंड जर झाली नाही तर याचे आपल्याला काप करता येणार नाही। म्हणून हे रोल आधी छान थंड करून घ्या। जमलं तर 15 ते 20 मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। नंतर एकसारखे काप करून घेतल्यावर याला मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे। छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्या। गॅस जास्त मोठा करू नका। बघा आपल्या वड्या किती छान गोल्डन ब्राऊन होत आहे। हा रंग खूप सुंदर आला आहे आणि क्रिस्पी पण झालेल्या आहेत। आता या वड्या खायसाठी तयार आहेत। तुम्ही या वड्या चिंचेची चटणी किंवा सॉससुद्धा सोबत खाऊ शकता।
तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.